नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देश विदेशासह राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, आरोग्य, संस्कृती आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। अकोला जिल्ह्यातील कुरणखेड परिसरात राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री भीषण अपघात घडलाय। दोन ट्रक एकमेकांना समोरासमोर भिडल्यानं दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला। ही घटना पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाजवळील पैलपाडा पेट्रोल पंपाजवळ घडली। दोन्ही ट्रक उंच गतीने आल्यामुळे टक्कर प्रचंड होती आणि ट्रक पूर्णपणे तुटले। मृतकांमध्ये यवतमाळचे जगजित सिंग आणि दुसऱ्या चालकाची ओळख अद्याप पटलेली नाहीये। वीर भगत सिंग इमर्जन्सी रेस्क्यू टीमने कष्टपूर्वक ट्रकांमध्ये अडकलेले शव बाहेर काढले आणि जिल्हा रुग्णालयात हलवले। बोरगाव मांजू पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला। अपघातामुळे महामार्गावर तासोनतास जाम लागला होता। नंतर ट्रॅफिक पुनर्संचयित केला गेला। भिवंडीमध्ये हुंड्यासाठी 36 वर्षीय कॅन्सर पीडित महिलेला तिच्या पतीसह सासू सासऱ्यांनी कथित जादूटोणा आणि अमानवीय कृत्य करून त्रास दिल्याचा आरोप आहे। महिला भिवंडीच्या निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असते। तिच्या आरोपानुसार तिचा पती योगेश कुमार केशवाणी, सासू सासरे आणि 3 नंदांनी 2015 पासून तिच्यावर हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले। अमावस्याला तिच्यावर अपशकुनी म्हणत काळा जादू करून तिला घाबरवण्यात आले। कुंकू, लिंबू, काळी बाहुली आणि जंतर-मंतर वापरून तिच्यावर प्रताडणा करण्यात आली। कॅन्सरच्या 4थ्या टप्प्यात असताना देखील आरोपींनी तिच्यावर उपचाराऐवजी घराबाहेर काढले। तिच्या मुलांवर आणि बहिणीवर देखील मारहाण केली। 22 जानेवारी 2026 रोजी आरोपी पतीनं तिला घराबाहेर काढून कुंकू, कापलेले लिंबू आणि काळ्या बाहुल्या ठेवून जादूटोणा केल्याचा आरोप आहे। महिला तक्रारीनंतर निजामपुरा पोलिसांनी हुंडा जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत आणि BNSच्या गंभीर कलमान्वये कारवाई केली आहे। पोलीस निरीक्षक पाटील सध्या प्रकरणाची तपासणी करतायत। बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या एका मासूम बालिकेवर दुष्कर्माचा प्रयत्न झाला, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला। पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी इम्रान पटेलला अटक केली। बदलापूर पोलिसांनी आरोपी इम्रान पटेलला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं। न्यायालयानं त्याला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा आदेश दिला। तपासादरम्यान आरोपीची स्कूल व्हॅन जप्त करण्यात आली। RTO तपासात त्याच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते, तसेच त्याच्यावर 24,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय। या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन बाल हक्क आयोगानं स्वतंत्र तपास सुरू केलाय। पोलीस सर्व बाजूंची तपासणी करतात। नागपूर जिल्ह्याची वार्षिक योजना 2026-27 मंजूर करण्यात आली आहे। 730 कोटी 27 लाख रुपयांच्या या मसुदा योजनेला जिल्हा नियोजन समितीने हिरवा झेंडा दाखवला। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत सांगितले की विकास कार्याची गुणवत्ता कोणत्याही परिस्थितीत कमी केली जाणार नाही आणि सर्व विभागांनी निधी वेळेत खर्च करावा। जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 1559 कोटी रुपयांची मागणी राज्यस्तरीय बैठकीत केली जाईल। वाघ बिबटच्या हल्ल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रासलँड विकासासाठी विशेष समिती तयार केली जाणार आहे। 0 माईल येथील IAS प्रशिक्षण केंद्राचा विकास, विद्यार्थी तयारीसाठी सुधारणा, नागपूर सुधार पडण्यासाठी रिक्त निवासी युनिट्सचे वाटप, शहरी सुरक्षा आणि CCTV प्रस्तावानंतरही भर देण्यात आला। शहरीकरण आणि विकास लक्षात घेता सरकारी जमिनीवर बिल्ड यूज ट्रान्सफर मॉडेल अंतर्गत व्यावसायिक संकुल तयार करण्याचे निर्देश, तसेच मनपा अंतर्गत सर्व शाळा व अंगणवाडीच्या विकासासाठी समग्र योजना तयार करण्याचे आदेश देखील देण्यात आले। आजच्या बातम्यांमध्ये एवढंच। आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत राहा नागपूर समय। पुन्हा भेटू लवकरच। तोपर्यंत बघत राहा नागपूर समय। धन्यवाद।